याचा अर्थ इरिटेबल बावेल सिंड्रोम. नाव जसं सांगतं त्याप्रमाणे इरिटेबल म्हणजे कुठल्याही गोष्टीने शरीरामध्ये इरिटेबिलिटी आली, जसं मनामधले विचार असतील किंवा एखादं फूड इन्ग्रेडियंट असेल की जो तुम्हाला सहन होत नाही, तो पोटामध्ये गेला ना की लगेचच मोशनला जाण्याची भावना येणं, ह्याला इरिटेबल बावेल सिंड्रोम असं म्हणतात. आता हा इरिटेबल बावेल सिंड्रोम का होतो, तर पहिलं कारण आपण बघितलं की इरिटेशन म्हणजे मनाला पहिलं असणारे इरिटेशन. मनामध्ये कुठली तरी भीती सतत असेल आणि जर का खाल्लं गेलं तरी सुद्धा आपल्याला ते पचत नसतं आणि मग त्याच्यामुळे IBS म्हणजे इरिटेबल बावेल सिंड्रोमची लक्षणं दिसतात. त्याच्याच बरोबरीने आपण म्हटलं की कोणताही फूड इन्ग्रेडियंट की जो सहन होत नाहीये, जर आपण अचानक आहार बदलला तर आपलं गट त्याला तयार नसतं आणि त्याच्यामुळे ते घेतल्यानंतर इरिटेशन येतं. काहींना असं मिरचीमुळे इरिटेशन येतं, काहींना पनीरमुळे इरिटेशन येतं किंवा काही लोकांना काही विशिष्ट गोष्टी जसं बाहेरचं जंक फूड असतं की ब्रेड आयटम्स असतात त्यांनी इरिटेशन येतं, काहींना मशरूममुळे इरिटेशन येतं. तर हे जे आहेत ना, हे IBS करणारे काही फूड इन्ग्रेडियंट्स आहेत. ज्या वेळेला आपण आहाराची कारणं बघतो तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः भूक लागल्यानंतर खाणं हे न करता समोर आहे, आवडतंय आणि म्हणून खाणं असं झालं तरी सुद्धा IBSची लक्षणं हळूहळू वाढायला लागत असतात. आणि म्हणून आपल्या मनावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या आहारावरती लक्ष द्यायला पाहिजे.